शेतकरी बंधूंनो, जर तुमच्याकडे BBF यंत्र उपलब्ध नसेल तर काळजी करू नका. आपण आपल्या पारंपरिक पेरणी यंत्राद्वारे सुद्धा BBF तंत्रज्ञानासारखाच फायदा घेऊ शकतो. यासाठी पेरणी करताना पेरणी यंत्राचे मधले फण रिकामे ठेवावे. यामुळे पिकाच्या ओळींमध्ये एक विशिष्ट मोकळी जागा तयार होईल. पेरणीनंतर साधारणपणे 40 ते 45 दिवसांनी या मोकळ्या जागेत बळीराम नांगराच्या सहाय्याने मृत सरी पाडून घ्यावी. या मृत सरीचे अनेक फायदे आहेत. यामुळे शेतात आंतरमशागत करणे अत्यंत सोपे होते आणि पिकावर फवारणी करताना चालण्यासाठी पुरेशी जागा मिळाल्याने फवारणीचे काम अधिक सुलभ व प्रभावीपणे पार पडते. शिवाय ही सरी जलसंधारणासाठीही उत्तम काम करते. तर मग यंदा BBF यंत्राला हा पर्याय नक्की वापरून पहा आणि आपले शेतीचे व्यवस्थापन अधिक सोपे करा. धन्यवाद.